एका बाजूला पतीच्या निधनाचं दुःख आणि दुसरीकडे सासूने मारलेली लाथ. ज्या घरात सून म्हणून आले तिथून पांढऱ्या पायाची म्हणून हाकलून दिलं गेलं. पदरात काहीच नव्हतं, फक्त डोळ्यात पाणी आणि समोर होता वाराणसीचा तो भयानक स्मशान घाट. रात्रीच्या काळोखात जेव्हा सगळी दुनिया झोपलेली असायची तेव्हा तिथे एक आकृती यायची. मी झोपल्याचं नाटक केलं आणि त्या रात्री जे पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती आकृती कोण होती आणि तिनं माझं आयुष्य कसं बदललं, हे हृदयद्रावक सत्यकथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या कुंकुवाचा धनी मला सोडून गेला आणि अवघ्या 2च दिवसात माझ्या सुखी संसाराची राख रांगोळी झाली. पतीच्या निधनानंतर दुःख पचवायला मला वेळही मिळाला नाही. तोच सासरच्या मंडळीने आपलं खरं रूप दाखवलं. सासूबाई नर्मदाबाईंच्या डोळ्यात माझ्याबद्दल फक्त आणि फक्त तिरस्कार भरला होता. त्या दिवशी मला धक्के देऊन घराबाहेर काढताना त्या ओरडून म्हणाल्या, चल निघ इथून पांढऱ्या पायाची, माझ्या पोराला खाऊन गेलीस, आता काय आम्हा बाकीच्या घरच्यांना पण गिळायचा विचार आहे का तुझा. त्यांच्या शब्दात इतकं विष होतं की माझ्या काळजात चर झालं. ज्या घरात मी सून म्हणून आले तिथून मला एखाद्या कचऱ्यासारखं बाहेर फेकलं जात होतं. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी फक्त नफरत होती आणि आवाजात असा काही कडवटपणा होता जो माझ्या काळजाला आरपार चिरत जात होता. मी गयावया करत नर्मदाबाईंचे पाय धरले, हात जोडले आणि रडत रडत म्हणाले, आई असं करू नका, मला घराबाहेर काढू नका, मी कुठे जाणार, या जगात माझं दुसरं कोणीच नाहीये, माझा काहीच आधार नाही, तुमचा मुलगा गेला ही तर देवाची इच्छा होती, माझ्यावर विश्वास ठेवा. त्यांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कोणालाच झालं नसेल, पण त्यांच्या मनाला साधा पाजरही फुटला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची कठोरता होती. त्यांनी निर्दयीपणे मला दरवाजाबाहेर काढलो आणि दरवाजा माझ्या तोंडावर धाडकन बंद केला. मी तिथेच उंबरठ्यावर बसून हुंदके देत होते, रडत होते. माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात माझा दीर जवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर सहानुभूती कमी आणि एक प्रकारची कोरडी बेरुखी जास्त होती. तो हळूच म्हणाला, वहिनी, मी तुम्हाला घरात तर ठेवू शकत नाही, आई ऐकणार नाही, पण तुमच्या राहण्यासाठी एक ठिकाण आहे माझ्या ओळखीचं, तुमची इच्छा असेल तर मी तिथे सोडतो. दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे मी रडत रडतच होकार दिला. मी माझं तोंड पदराने झाकून घेतलं होतं. मला माझ्या पतीचा शोक करायला सुद्धा या लोकांनी वेळ दिला नाही. मी गुपचूप त्याच्या दुचाकीवर मागे बसले. रस्त्यात माझं मन सारखं धडधडत होतं. वाटलं होतं की तो मला एखाद्या लांबच्या नातेवाईकाकडे किंवा एखाद्या आश्रमात नेईल, जिथे मी माझे पुढचे दिवस काढू शकेन. पण जेव्हा त्याने एका निर्जन जागी गाडी थांबवली तेव्हा काळजात धस्स झालं. ती जागा दुसरी तिसरी कोणती नसून वाराणसीचा एक अत्यंत जुना आणि भयानक असा स्मशान घाट होता. गंगा नदीच्या काठी असलेला हा एक असा प्राचीन आणि रहस्यमय कोपरा होता जिथे दिवसही जायला लोकांची फाटते. तिथल्या जुन्या छत्र्या, दगडी समाध्या आणि त्या स्मशानाची बनावटच काही वेगळीच होती. तिथले काही दगडी चबुतरे तर इतके उंच होते की ते बघूनच भीती वाटायची. मी कित्येकदा तिथून लांब गेले होते, पण आत पाऊल ठेवायची हिंमत कधीच झाली नव्हती. दीर मला तिथे सोडून निघून गेला. माझं माहेरही नव्हतं, त्यामुळे आधार कोणाचाच उरला नव्हता. शेवटी नशिबाला दोष देत मी तिथेच एका मोठ्या दगडावर बसून रडू लागले. रडून रडून कधी माझा डोळा लागला कळलंच नाही. पण जेव्हा मी जागी झाले तेव्हा समोर जे बघितलं त्याने मी थक्क झाले. माझ्या शेजारी खाण्यापिण्याचं सामान पडलेलं होतं. मला वाटलं कोणीतरी दया येऊन ठेवून गेलं असेल. असेच काही दिवस उलटले. रोज रात्री मी झोपले की कोणीतरी येऊन तिथे जेवण ठेवून जायचं. पण हे जेवण कुठून येतंय हे मला काही केल्या कळत नव्हतं. शेवटी एक रात्र मी ठरवलं की हे रहस्य शोधून काढायचंच. मी झोपायचं नाटक केलं आणि डोळे किलकिले करून समोर बघत राहिले. थोडा वेळ शांततेत गेला आणि अचानक समोर जे दृश्य दिसलं ते पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. माझी अगदी दात खिळीत बसली, कारण माझ्या समोर उभी होती एक अशी आकृती जी आज जेव्हा मी स्वतः या स्मशानाच्या आत उभी होते
तेव्हा माझ्या अंगातून एक थंड लहरी धावून गेली. घाबरत घाबरतच मी माझ्या दिराकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात विचारलं, अहो, तुम्ही मला इथे कुठे आणलंय? ही कोणती जागा आहे? माझा दीर विक्षिप्तपणे हसायला लागला. त्याच्या हसण्यात एक वेगळाच क्रूर भाव होता. तो म्हणाला, वहिनी, खूप काळापासून या जागेवर कोणाचं लक्ष नाहीये. इथे आता कोणी फिरकत सुद्धा नाही. तुम्ही इथं राहिलात तर कोणाला काही फरक पडणार नाही. तुम्हाला हवं तितके दिवस तुम्ही इथे आरामात राहू शकता. असे बोलून तो हसत आपली मोटरसायकल वळून तिथून निघून गेला. मी हताशपणे त्याला जाताना पाहत राहिले. डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि काळजात धडकी भरली होती. संध्याकाळची वेळ आली होती. आभाळात हलकीशी लाली पसरली होती आणि सर्वत्र भयान सन्नाटा होता. झाडाच्या लांबच लांब सावल्या जमिनीवर पसरल्या होत्या आणि अंधारामुळे त्या समाध्या अजूनच भयानक वाटू लागल्या होत्या. वारा सुटला की झाडांच्या पानाची सळसळ व्हायची आणि मला असं वाटायचं की कोणीतरी माझ्या मागे उभा आहे. मी इकडे तिकडे नजर फिरवली. तिथे झाडं दाट होती आणि समाध्या थोड्या कमी होत्या. मला वाटलं ती जागा स्वतःला लपण्यासाठी बरी आहे, पण मनात एक दुसरी भीतीही होती. जर एखादा व्यसनी माणूस किंवा कोणी वाईट प्रवृत्तीचा माणूस इथे आला तर माझ्या अब्रूचं काय होईल, या विचारानेच माझा थरकाप उडाला. मी हळूहळू त्या झाडाच्या दिशेने सरकले आणि तिथून जमिनीवर बसून राहिले. मनात विचार होता की ही रात्र कशी तरी इथे काढायची आणि सकाळ झाली की एखाद्या सुरक्षित निवारा शोधायचा. पण आता त्या रात्रीची भीती मला खात होती. मी अगदी एकटी होते. ना कोणी आपलं होतं, ना कोणाचा सहारा. समोर होत्या त्या फक्त शांत आणि सुन्न पडलेल्या समाध्या. मी एका झाडाला टेकून बसले आणि रडता रडता कधी माझा डोळा लागला कळलंच नाही. मला माझ्या भूक तहानीची शुद्धही नव्हती. माझ्या चेहऱ्यावर पतीच्या निधनाचं दुःख आणि भविष्याची चिंता स्पष्ट दिसत होती. बराच वेळानंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा जवळच्या एका मंदिरातून आरतीचा आवाज येत होता. तो पवित्र आवाज ऐकून माझ्या मनाला थोडा धीर मिळाला. मी आभाळाकडे पाहिलो आणि मनोमन ईश्वराची प्रार्थना केली. मग विचार केला की थोडं पाणी मिळालं तर घसा ओला करावा. मी उठणारच होते इतक्यात माझी नजर समोर पडलेल्या वस्तूंवर गेली आणि माझे डोळे विस्फारलेलेच राहिले. माझ्या समोर जेवणाचं सामान ठेवलं होतं. पाण्याची एक बाटली, काही फळं, 2-4 पोळ्या, भाजी आणि थोडी मिठाई सुद्धा होती. मी अक्षरशः थक्क झाले. मी आजूबाजूला पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं. ना कोणत्या पावलांचा आवाज, ना कोणाच्या येण्याच्या खुणा. सगळीकडे सन्नाटा पसरला होता. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. हे सगळं इथं आलं कसं? कोण ठेवून गेलं? एका क्षणासाठी मला भीती वाटली, पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला की ही नक्कीच देवाचीच मदत आहे. मी कृतज्ञतेनं आभाळाकडे पाहिलं आणि डोळ्यात पाणी आणून प्रार्थना केली. हे ईश्वरा, तू मला या विरान जागी सुद्धा एकटं सोडलं नाहीस. तूच माझा खरा सहारा आहेस. माझे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते, पण याच वेळी त्या अश्रूमध्ये देवाप्रती कृतज्ञता होती. मी पाणी प्यायले आणि देवाचं नाव घेऊन जेवण केलं. त्या क्षणी मला असं जाणवलं की देव माझ्या खूप जवळ आहे आणि तो माझं प्रत्येक दुःख पाहतोय. जी जागा काही वेळापूर्वी मला भयानक वाटत होती ती आता इतकी भीतीदायक वाटत नव्हती. असं वाटत होतं की या शांततेतही कोणीतरी माझ्या सोबत आहे, जसा एखादा अदृश्य हात माझी रक्षा करतोय. पहिल्या दिवशी मला वाटलं की ही देवाची मदत आहे. दुसऱ्या दिवशीही जेव्हा तसंच झालं तेव्हा माझं आश्चर्य अजूनच वाढलं. पण जेव्हा हा प्रकार रोजच घडू लागला तेव्हा तो माझ्या आयुष्याचा एक नियमच बनला. रोज संध्याकाळी जेव्हा आरतीचा आवाज यायचा तेव्हा माझ्या समोर जेवणाचं ताट तयार असायचं. मी कधीच कोणाला येताना पाहिलं नाही की जाताना पाहिलं नाही, पण जणू कोणीतरी आपली जबाबदारी अतिशय शांतपणे पार पाडत होतं. कधी पाण्याच्या थंड बाटल्या, कधी फळं, तर कधी साध्या पोळी भाजीचा डब्बा. मी दरवेळी इकडे तिकडे पाहायचे, लांबवर नजर दौडवायचे, झाडाच्या मागे जाऊन शोधायचे, पण तिथं कोणीच नसायचं. सुरुवातीला मला खूप भीती वाटायची, पण हळूहळू त्या भीतीची जागा एका विलक्षण शांततेनं घेतली. मी तिथंच राहू लागले. जो स्मशान घाट आधी मला भयानक वाटायचा आता तो तसा वाटत नव्हता. तिथली ती स्मशान शांतता आता मला खायला उठत नव्हती. उलट ती माझ्या मनातल्या गोंधळाला शांत करत होती.
दिवसभर मी झाडाच्या सावलीत बसायचे, कधी गंगामैयाकडे पाहत तर कधी आभाळाकडे पाहत. आपल्या नशिबाचे खेळ आठवून डोळ्यातून पाणी काढायचे. मला आता वाटू लागलं होतं की ही जागा जणू माझी आपली झाली आहे. माझ्या दुःखाचा साक्षीदार असलेल्या या समाध्या जणू माझं दुःख समजून घेत होत्या. एक गोष्ट मात्र मनाला सतत टोचत होती की कोण असेल तो देव माणूस जो माझ्यासाठी रोज जेवण ठेवून जातो. एखादा दयाळू माणूस की स्वतःला समोर न आणू इच्छिणारा एखादा अनोळखी. मी कित्येक वेळा ठरवलं की आज जागा राहायचं, पण दरवेळी मला अशी काही झोप लागायची की काही कळायचंच नाही. शेवटी पौर्णिमेची रात्र उजाडली. हवेत एक वेगळाच गारवा होता. लांबून कुठल्या तरी उत्सवाचा आवाज येत होता. जणू सगळं शहर झगमगून गेलं होतं. आणि मी या विरान कोपऱ्यात एकटे बसले होते. पण यावेळेस मी पक्का निर्धार केला होता, आज काहीतरी झालं तरी मी या रहस्याचा छडा लावणारच. मी नेहमीप्रमाणे झाडाला टेकून झोपल्याचं नाटक केलं. डोळे मिटले, पण माझं मन पूर्ण जागं होतं. काळजात धडधड वाढत होती. काही वेळ उलटला आणि अचानक वाळलेल्या पानांवर कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. माझ्या अंगावर सरसरून काटा आला, पण मी स्वतःला शांत ठेवलं. ती पावलं हळूहळू माझ्याजवळ आली आणि थांबली. मला जाणवलं की कोणीतरी खाली झुकलंय. नेहमीप्रमाणे जेवणाचा डब्बा आणि पाण्याची बाटली ठेवल्याचा आवाज आला. पण यावेळेस काहीतरी वेगळं घडलं. त्या व्यक्तीने अत्यंत मायेनं माझ्या डोक्यावरून हात फिरवला. तो स्पर्श डरावना नव्हता, उलट त्यात एक आपुलकी होती, एक दिलासा होता. माझे डोळे पाणावले, पण मी स्वतःला सावरलं. तो हात काही क्षण माझ्या डोक्यावर राहिला आणि मग हळूच बाजूला झाला. पावलं दूर जाऊ लागली. हीच ती वेळ होती. मी ताडकन उठून बसले. समोर पाहिलं तर एक आकृती दूर जात होती. तो माणूस पळत नव्हता, तर अगदी संथ पावलांनी चालला होता. मी पूर्ण हिंमत एकवटली आणि आवाज दिला, ऐका. तो माणूस जागीच थबकला. माझे शब्द जणू हवेतच गोठले. काही क्षण सगळीकडे शांतता पसरली. मी थरथरत्या पायांनी त्याच्या जवळ गेले. काळजात भीती होती, पण मनात एक वेगळंच धैर्य होतं. मी त्याच्या अगदी जवळ पोहोचले आणि हळूच त्याच्या खांद्याला स्पर्श केला. तो क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता. मी त्याला हळूच माझ्याकडे वळवलं आणि माझा श्वासच रोखला गेला. माझ्या समोर कोणीतरी भयानक आकृती किंवा भूत नव्हतं, तर एक तरुण मुलगी उभी होती. तिचा चेहरा फिका पडला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळ झाली होती. जणू कित्येक दिवसापासून ती नीट झोपलीच नसावी. तिच्या हातात तोच झोला होता, ज्यातून ती रोज माझ्यासाठी जेवण आणायची. मला जाग पाहून ती प्रचंड घाबरली. तिच्या डोळ्यात एक भीती चमकली आणि ती मागे हटू लागली. मी पटकन तिचा हात धरला. मी तिच्याकडे नीट निरखून पाहिलं. तो चेहरा ओळखीचा वाटत होता. मी माझ्या आठवणीच्या पाऊलखुणा शोधू लागले आणि अचानक डोक्यात विजेसारखा एक प्रसंग चमकला. ही तर तीच मुलगी होती. काही वर्षापूर्वीची गोष्ट, जेव्हा मी आणि माझे पती विनायक बाजारातून घरी परतत होतो, तेव्हा माझ्या नजरेसमोर काही वर्षापूर्वीचा तो प्रसंग एखाद्या चित्रपटासारखा तरळू लागला. रस्त्याच्या कडेला अशीच एक मुलगी रडत बसली होती. तिचे कपडे फाटलेले होते आणि भुकेने तिचा जीव व्याकुळ झाला होता. काही टवाळ मुलं तिला त्रास देत होती आणि ती बिचारी भीतीने स्वतःला सावरत होती. माझ्या पतीने विनायकने तातडीने गाडी थांबवली आणि त्या मुलांना चांगलं दटावून तिथून पळवून लावलं. आम्ही त्या मुलीला आमच्या जवळ बसवलं, तिला पाणी पाजलं आणि आमच्या घरी घेऊन आलो. ती इतकी घाबरलेली होती की नीट बोलूही शकत नव्हती. नंतर समजलं की ती अनाथ आहे आणि घरच्यांपासून दुरावली आहे. कित्येक दिवसापासून ती उपाशी होती आणि या जगात तिचं कोणीच नव्हतं. मी स्वतःच्या हाताने तिच्यासाठी जेवण बनवलं आणि तिला भरवलं. विनायकने तिला नवीन कपडे घेऊन दिले आणि विश्वास दिला की आता तू सुरक्षित आहेस, घाबरू नकोस. खूप प्रयत्नानंतर आम्ही तिच्यासाठी एक सुरक्षित आश्रमाची सोय केली आणि तिथे तिला पोचवलं. त्या दिवशी तिच्या डोळ्यात जी कृतज्ञता होती ती मी आजवर विसरू शकले नव्हते. त्यानंतरही विनायकने तिला मदत करणं थांबवलं नाही. तिच्या शिक्षणासाठी पैसे दिले, जेणेकरून ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. तिने नेहमीच आमचे आभार मानले, पण आम्ही कधीच तिच्यावर उपकार केल्याची भावना ठेवली नाही. आम्ही फक्त माणुसकीच्या नात्याने तिला साथ दिली होती आणि आज
तीच मुलगी माझ्या समोर या स्मशानात उभी होती. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. मी थरथरत्या हातांनी तिचा चेहरा कुरवाळला आणि विचारलं, अगं तू तीच मुलगी आहेस ना? ती ओक्साबुसकी रडायला लागली. तिने होकारार्थी मान डोलावली आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, वहिनी, मी तुम्हाला आणि दादांना कधीच विसरू शकले नाही. मी नेहमी तुमची आठवण काढायचे. मी तुमचं आभार मानण्यासाठी तुम्हाला शोधत घरी आले होते. पण जेव्हा तुमच्यावर ओढवलेली ही परिस्थिती पाहिली तेव्हा माझ्या काळजात जर झालं. तिने हळूहळू सगळं सांगितलं. ती मुलगी आता शिकून सवरून एक यशस्वी वकील बनली होती. तिने आयुष्यात खूप मोठी मेहनत केली होती आणि तिच्या प्रत्येक यशाच्या मागे ती आमची आठवण काढत होती. ती मला शोधत इथपर्यंत पोहोचली होती फक्त आमचे आभार मानण्यासाठी. पण नियतीचा खेळ बघा. ज्या माऊलीने तिला आधार दिला होता तीच आज निराधार होऊन या स्मशानात दिवस काढत होती. तिने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, वहिनी, आता तुम्ही काळजी करू नका. ज्या माऊलीने मला जगायला शिकवलं तिला मी असं स्मशानात सोडून देणार नाही. आता मी आहे तुमचा आधार. तिने रडत रडत सांगितलं की, वहिनी, दादांच्या निधनाची बातमी ऐकली आणि तुम्हाला सासरच्यांनी घराबाहेर काढल्याचं समजलं तेव्हा मी आतून पूर्णपणे हादरून गेले होते. मला तुमच्याकडे धावत यायचं होतं. तुमचा हात पकडून तुम्हाला आधार द्यायचा होता. पण मग मनात विचार आला की कदाचित माझी मदत तुम्हाला आवडणार नाही किंवा तुम्हाला संकोच वाटेल. म्हणून मी गुपचूप तुमची सेवा करायचं ठरवलं. तुम्ही उपाशी राहू नये म्हणून मी रोज रात्री न चुकता इथे येऊन जेवण ठेवून द्यायचे. तिचं ते बोलणं ऐकून माझं काळीज भरून आलं. मी तिला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. मी तिला म्हणाले, अगं वेडे, तू कोण आहेस? हा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. तू आजही माझ्यासाठी तीच लहान मुलगी आहेस जिला आम्ही आधार दिला होता. पण आज तू माझ्यासाठी देवाने पाठवलेला साक्षात चमत्कार आहेस. त्या रात्री त्या स्मशानात जिथे माझी परीक्षा सुरू होती तिथेच माझ्या एका नवीन आयुष्याची पहाट झाली. तिने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, वहिनी, आता तुम्ही इथे राहायचं नाही. तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चालणार. मी शेवटचं त्या गंगा मैयाकडे पाहिलं, त्या समाधानकडे पाहिलं ज्यांनी माझं दुःख शांतपणे ऐकून घेतलं होतं. आणि मग मी तिच्या सोबत निघाले. तिचं घर अतिशय साधं पण शांत होतं. कित्येक दिवसानंतर मला स्वतःच्या हक्काच्या जागेवर असल्याचा भास झाला. तिने एखाद्या मुलीप्रमाणे माझी सेवा केली. काही दिवसानंतर तिने मला विश्वासाने सांगितलं, वहिनी, मी तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देणार. मी थक्क झाले. पण तिने वकील म्हणून ताकदीने माझी केस लढवली. कोर्टाच्या फेऱ्या मारल्या आणि प्रत्येक पावलावर माझी ढाल बनून उभी राहिली. अखेर तो दिवस उजाडला जेव्हा कायद्याने मला माझा हक्क मिळाला. नर्मदाबाईंना आणि सासरच्या इतर मंडळींना मला माझा वाटा द्यावाच लागला. त्या दिवशी मी देवाचे मनापासून आभार मानले. त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून तिला भरभरून आशीर्वाद दिले. स्मशानातील ते एकाकी दिवस आता फक्त एक आठवण बनले होते. पण त्या आठवणीने मला एक मोठी शिकवण दिली होती. ईश्वर आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. तो कोणत्या ना कोणत्या रूपात मदत नक्कीच पाठवतो. कधी कधी आपण ज्यांना आधार दिलेला असतो तेच उद्या आपला आधार बनून परत येतात. म्हणूनच कोणाचीही मदत करताना तो कोण आहे हा विचार करू नका. कारण पुण्य कधीच वाया जात नाही. कठीण काळात संयमाने देवावर विश्वास ठेवला तर यश आणि शांती नक्कीच मिळते. मित्रांनो, जानकीची ही कहाणी आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकून जाते. केलेलं पुण्य कधीच वाया जात नाही. ज्या मुलीला जानकीने निराधार असताना आधार दिला होता तीच मुलगी आज तिच्यासाठी देवाचा दूत बनून आली. नियतीचा न्याय बघा. ज्या सासरच्यांनी तिला स्मशानात मरायला सोडलं होतं त्या सासरच्यांकडून तिला तिचा हक्क एका वकिलाच्या रूपात त्याच मुलीने मिळवून दिला. संकट कितीही मोठं असलं तरी देवावरचा विश्वास आणि आपली माणुसकी कधीच सोडू नका. कारण देव कोणत्या रूपात मदतीला येईल हे आपण सांगू शकत नाही. तुम्हाला आजची ही सत्य कथा कशी वाटली? जानकीच्या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सत्य घटनेसह.